1954ला जेव्हा इथल्या धर्मबांधवांनी हे दिसतं मला मंदिर दिसतं आपण जे बघतो की नाही विहार बघतो स्तूप बघतो तसं नाही आहे. त्या लोकांनी तेव्हा एक मंदिर बनवलं आणि मंदिर बनवल्यानंतर ती लोक सर बाबासाहेबांकडे गेली की बाबासाहेब आता आम्ही मंदिर बनवलेलं आहे आणि आता आम्हाला इथे मूर्तीची स्थापना करायची. तर मूर्तीची स्थापना करण्यासाठी बाबासाहेब म्हणाले कोणाची मूर्ती बसवा. आपल्या सर्व कुटुंबामध्ये अगोदर संत चोखा मिळा चोखाची मूर्ती असायची किंवा दुसरेच देव घरात असतात. तेव्हा बाबासाहेब म्हणले की तुम्ही जी सर्व जुनी मूर्ती आहे जुने देव बसवू नका तुम्हाला नवीन देव आणून देणार. आणि तेव्हा बाबासाहेबांनी ती मूर्ती जी आहे फक्त व्हाईट कलरच्या मूर्ती ती मूर्ती त्यांना दिली आणि ती ही जुनी आहे. इतका मला थोडाफार इतिहास माहिती आहे. आणखी डिटेलमध्ये डीपमध्ये इथले आपले जे बांधव आहेत त्यांनी सांगितलं की टेक्सास गायकवाड म्हणून याचं सर्व डेव्हलपमेंट करत आहे आणि आणखी एक खूप मोठं नावरूप असेल अशी आपण आशा धरूया. प्लस आपण जेवढे बांधव आहोत सर्वांनी हा प्रयत्न करा जिथे आपण असू त्या ठिकाणी धम्म चळवळ वाढवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून काय होईल आपल्या ह्या सर्व ऐतिहासिक जे वास्तू आहेत त्यांना एक मोठं नावरूप येईल. ही सर्वांची जबाबदारी आहे. इथले बांधव करतायत आपण गोराईमध्ये करतोय नाही का आता पुण्यात आपण जाणार तिथे पण तुम्ही बघणार हे सर्वांची जबाबदारी आहे. आपापल्या परीने जितकं आपल्याला करता येईल नाही का अजून त्याच्या वाईटात जसं असतं तेवढा तरी आपण जेणेकरून काम मोठं होईल. ठीक आहे सर्वांनी वंदन करूया. परत त्यांचे बाबा पण येतील आणि नंतर मग आपण जाऊया. तुम्हाला शक्य असेल खाली असं वाटतं घाण आहे हरकत नाही उभ्या सर्वांनी इकडे दोन करून आपण वंदन करूया. सर्वांनी हात जोडायची आहे. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बड़ा आदित्य घोषणा दे कर भगवान गौतम बुद्धांचा विजय हो. भगवान गौतम बुद्धांचा विजय हो. भगवान गौतम बुद्धांचा विजय हो. हे बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954ला दीक्षा घेण्याच्या 2 वर्ष अगोदर स्वतः बाबासाहेब येऊन इथे गौतम बुद्धाची स्थापना केली. मी विचारावं मी प्रश्न उत्तर एक आम्हाला असं दिसतं की हे जे बनवलेलं आहे असं आपण चैत्य किंवा स्तूप बघत नाही दीक्षाभूमीचा असं डोम असतो ना हे असं का बरं केलेलं आहे. हे ह्याच्यावर डोम येणार आहे. अच्छा उघडे आहे त्याच्यावर अजून 2 माळे आहेत. अच्छा ओके 2 माळ्याच्या नंतर वरती डोम येणार आहे. ओके 3 माळ्याचं काम आहे. अच्छा ओके ओके. आणि दुसरी गोष्ट ही खड्ड्यामध्ये इथं दीक्षाभूमी बांधणार आहोत. अरे वा सुंदर. ही धम्मभूमी ही बाबासाहेबांनी 2 वर्ष अगोदर नागपूरला दीक्षा घेण्याच्या अगोदर इथं गौतम बुद्धाची स्थापना केली. इथून धम्माला सुरुवात केली बाबा. आणि इथं चैत्यभूमी ही असते बाबासाहेबांची या स्तूपामध्ये बाजूला स्तूप करते बाबा बाबासाहेबांची असते ते. अच्छा म्हणजे धम्मभूमी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी त्रिवेणी संगम इथे करतात. दीक्षाभूमी धम्मभूमी आणि चैत्यभूमी. सुंदर. आणि इथे जे परिसर जे आहे काय नाव आहे ते देवरोड आणि अन्नाच्या आणि देवरोड ह्याच्यात अंतर आहे. अच्छा म्हणलं की तुकाराम महाराज बरोबर आणि हा देवरोड आहे. हा देवरोड आहे. अच्छा देवरोड मध्ये धम्मभूमी. अच्छा आणि इथे आपल्या आजूबाजूला आपला परिसर आपल्या समाजाचे थोडा आहे आजूबाजूला रेल्वे क्वार्टर्स. आता हे सर्वांचं नियोजन जे करतात कुठली संस्था नियोजन करतात बुद्धविहार कृती समिती बुद्धविहार कृती समिती त्याचे अध्यक्ष आहेत भीमपुत्र टेक्सास गायकवाड. भीमपुत्र टेक्सास त्यांच्या पैशाने मी उभं केलं. कुठून धम्मदान नाही कुठून सरकारचा पैसा नाही.
कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे, माहिती पाहिजे कुठली आणखी? आपलं काय नाव आहे साहेब? मधुकर गाय मधुकर गाय.